मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 25 नोव्हेंबरच्या भागामध्ये आता बाबा खूप चिडलेले असतात आणि ते सांगत असतात रेश्माला, तूच तूच होतीस ना त्या दिवशी आमच्या घरामध्ये लाईट्स ऑफ झाल्या तेव्हा बाहेर तूच होतीस ना, असं म्हणत ते आता इकडे तिला पकडून हाताला जाब विचारत असतात. तोपर्यंत अण्णा आता डबा घेऊन आनंदीला भेटायला आलेले असतात. अण्णा म्हणतात, आनंदी बाळा तू मनाला लावून घेऊ नकोस. म्हणजे मनोजचं हे असं वागणं आहे ना, याच्यावरती आनंदी म्हणते, नाही पण बाबा, दादाचं वागणं जरा जास्तच चुकत आहे. याच्यावरती बाबा म्हणतात, काळजी करू नको, तो हळूहळू सुधारेल, तू स्वतःला त्रास करून घेऊ नको. असं म्हणत बाबा आता आनंदीला समजवतात आणि तिला डबा देऊन तिकडून निघून जातात. तोपर्यंत रेश्माच्या मागे आता बाबा इकडे ओरडत चाललेले असतात, थांब रेश्मा थांब, कुठे चाललीस तू? पण रेश्मा मात्र आता बाबांना धक्का देते आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेला या सगळ्या झटापटीमध्ये आता बाबा खाली पडतात आणि ते शिड्यांवरून खाली कोसळतात. मग मात्र रेश्मा घाबरते, हे काय घडलं? आणि तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याच वेळेला आनंदी सुद्धा तिकडे येते. आनंदी पाहते आणि बाबा, बाबा काय झालं तुम्हाला? मग मात्र रेश्मा आता लपून बसते आणि विचार करते, काहीतरी युक्ती करायला पाहिजे, नाहीतर मी सगळ्यांच्या समोर आले तर खूप मोठी गडबड होईल. रेश्मा तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते. आनंदी सगळ्यांना आवाज देते, आई, आकांक्षाताई, सगळ्यांनी लवकरात लवकर खाली या, सगळेजण जमतात. काय झालं काय झालं असं म्हणत सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. डॉक्टरांना बोलवलं जातं. डॉक्टर चेक करतात आणि म्हणतात, काही नाही, फार काही झालेलं नाहीये, थोड्या वेळात ते शुद्धीवरती येतील. असं म्हणत डॉक्टर निघून जातात. डॉक्टर निघून गेल्यावरती सुधाला रडू कोसळतं आणि ती म्हणते, कसं झालं हे सगळं सगळं? मला तर काही कळतच नाहीये या सगळ्यामध्ये, ते पडले तरी कसे? याच्यावरती लगेचच वृंदा कान भरत म्हणते, अगं पडणार कसे ते? पडणार काही नाही आहेत, ते पडलेले वगैरे नाही आहेत, त्यांना कोणीतरी पाडलेलं आहे. नाहीतर मला सांग, त्यांच्या इतक्या माहितीतला हा जिना, इतके वर्ष याच जिन्यावरून ये जा करतायत, त्यांनी स्वतः हा जिना बनवून घेतला आणि ते कसे पडतील? याच्यावर सुद्धा म्हणते, अगं असं काय बोलतेस, कोण पाडणार? आता मात्र वृंदा आनंदीकडे आपला मोर्चा वळवते आणि म्हणते, कोण म्हणजे काय? तुला अजूनही गोष्टी लक्षातच येत नाहीयेत? अगं ही एकटीच इकडे होती ना, ही एकटीच होती म्हणजे हिचाच काहीतरी कारस्थान असणार, हिनेच त्यांना खाली ढकलून दिलेलं आहे. याच्यावरती सुद्धा म्हणते, काय बोलतेस तू? वृंदा म्हणते, तू खूप भोळी आहेस. अगं हिच्यानं तू जे छक्के पंजे जाणत नाहीयेस, हिनेच ना बाबांना खाली पडले. मग मात्र आनंदी म्हणते, मी असं काही केलेलं नाहीये, मी का करेन बरं असं काही? याच्यावरती आता मात्र चिडलेली वृंदा सांगत असते, सुधा, अगं हिनेच सगळं केलंय. मग आता सुधाकडे येत आनंदी म्हणते, तुम्हाला पण असं वाटत असेल की खरंच मी बाबांना खाली ढकललंय, तर माझ्या दोन थोबाडीत द्या. वृंदा म्हणते, दे सुधा दे, हिच्या थोबाडीत दे, तुला कळतंय का? अगं हिच्या थोबाडीत दे, तुला चांगली आयती संधी चालून आलेली आहे. पण सुधा काही थोबाडीत देत नाही. मग स्वतःच वृंदा हात उगारते आणि मग मात्र आनंदी तो हात धरते आणि म्हणते, मी तुम्हाला हा अधिकार दिलेला नाहीये. हा अधिकार फक्त आणि फक्त सार्थक सरांच्या आईचा आहे, कारण त्यांना मी आई मानते, त्यांना आई मानते, म्हणून फक्त हा अधिकार त्यांचा आहे. हा अधिकाराची तुमची पात्रता नाही. असं म्हणत आनंदीने आता वृंदाला तिची लायकी दाखवलेली असते आणि आता वृंदाचा नुसता जळफळाट होतो, ही एवढीशी पोरगी मला मला हात धरते. आणि मग मात्र आनंदी सुधाकडे वळते आणि म्हणते, आत्ताच्या घडीला बाबा कसे पडले, काय पडले, यापेक्षा महत्त्वाचं आहे की आपण त्यांची काळजी घेणं, त्यांना बरं करणं किंवा त्यांना लवकरात लवकर शुद्धीवरती आणायला पाहिजे. असं म्हणत ती आता बाबांची काळजी घेण्यासाठी निघते सुद्धा. इकडे बाबा झोपलेले असतात. आनंदी विचार करते, माझ्यावरती इकडे कोणी विश्वासच ठेवत नाहीये, मी इथे थांबण्यात किती अर्थ आहे मला माहीत नाहीये. या घरातून निघून गेले तरच मला वाटते की या घरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, त्यामुळे मला ह्या घरातून निघून जायला पाहिजे. आनंदी घरातून निघून जाण्याचा विचार करत असताना सार्थकचे बाबा उठतात आणि आनंदीचा हात धरतात आणि म्हणतात, बाळा, हे बघ, जो प्रवाहाच्या विरोधात जातो ना, तोच पहिलतीरी जातो, प्रवाहाच्या सोबत तर सगळेच जातात. असं म्हणत आता बाबांनी आनंदीला एक प्रकारे इशाराच दिलेला असतो. आनंदी विचार करते, बाबांचं म्हणणं बरोबर आहे, म्हणजे जर मला प्रवाहाच्या विरोधात गेले तरच तरच कदाचित मी या सगळ्यामध्ये न्याय मिळवून देऊ शकेन सार्थक सरांना. असा विचार करत आता मात्र आनंदी तिथे थांबण्याचा निर्णय घेते. तोपर्यंत इकडे आता बाबा सांगत असतात, आनंदी तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. आनंदी म्हणते, बाबा
तुम्ही तुमची औषधं वगैरे वेळेवरती घ्या ना, असं म्हणत ती बाबांना औषधं द्यायला लागते. बाबा तिच्यासोबत छान गप्पा-टप्पा मारत रमतात. आनंदीला कळतं की मी इथून जाणं हे चुकीचं आहे. कदाचित बाबांना सुद्धा माझी गरज असेल. तितक्यात तिथे सुधा यायला निघते. इकडे वृंदा चिडलेली असते आणि ती सांगत असते, ही आनंदी माझा हात धरते, माझा हात धरून मला थांबवते. म्हणजे ह्या अधिकारासाठी मी तिळतिळ झुरले. हे जिवंत असताना हे सुद्धा मला हा अधिकार मिळवून देऊ शकले नाही. जो अधिकार माझ्या धाकटेला जावेला मिळतोय, तो अधिकार मला सुद्धा मिळू नये यासारखं वाईट दुर्दैव नाहीये. पण आता मी गप्प बसणार नाही. ते सगळं आदर्श ऐकतो आणि म्हणतो, नशीब समज की आनंदीने फक्त तुझा हात धरला, तुझा हात धरून मोडला नाही. याच्यावरती वृंदा म्हणते, काय बोलतोयस तू? आदर्श म्हणतो, तर काय, तिने तुझा हात धरून मुरगळला असता तर काय केलं असतंस? कारण आजकालच्या सुनांना पहिल्यासारखं सासूचं बोलणं ऐकून गप्प बसणाऱ्यातल्या नसतात. त्यामुळे आता तरी सावध हो. कारण तिने जर 108 नंबरवरती फोन फिरवला ना, तर पोलीस येऊन तुला घेऊन जातील. याच्यावरती शलाका म्हणते, काय बोलतोस तू दादा? आता मात्र आदर्श म्हणतो, बरोबरच बोलतोय. कारण हल्ली तर मुली काही ऐकतच नाहीत ना. म्हणजे आपल्याला त्रास देणाऱ्या प्रत्येकाला धडा शिकवणं हा प्रत्येक मुलीचा अधिकारच आहे. शलाका ताई नाही का? सासूसोबत पटत नाही म्हणून केदारला घेऊन इकडे राहते. त्यामुळे जरा सावध राहा हं. जर आनंदीने चुकून 108 नंबरवरती कॉल केला तर मात्र पोलीस तुला घेऊन जातील. त्याच्यावरती आता आदर्श निघून गेल्यावरती इकडे वृंदा म्हणते, काय ग शलाका, हा काय म्हणत होता? शलाका म्हणते, हो अगं, 108 नंबरची हेल्पलाईन असते आणि ह्या हेल्पलाईनला जर का कोणी सुनेनी फोन करून सासू त्रास देते किंवा सासूच्या माणसाने त्रास दिलाय असं सांगितलं तर त्यांना अटक करून नेण्यात येतं. आता मात्र वृंदाची पाचारण बसते. जर आनंदीने खरंच कंप्लेंट केली तर? वृंदा म्हणते, आणि तिला तर पहिल्या लग्नाचा एक्सपिरियन्स पण आहे ना. मग या एक्सपिरियन्सचा वापर करून जर तिने मला अडकवलं तर तर काय होईल? याच्यावरती आता शलाका म्हणते, तेच तर तुला सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. तू समजून घे आणि त्या आनंदीपासून 4 हात लांब राहा बरं. आता मात्र वृंदाला स्वतःचीच काळजी वाटायला लागते. आपण कुठच्याही आनंदीशी पंगा घेतला असं तिला वाटायला लागतं. तोपर्यंत इथे आनंदी आणि बाबा बोलत असताना तिकडे आता ताबडतोब लगेचच सुधा येते आणि आनंदी देत असलेल्या औषधाचा चमचा आता खाली पाडते आणि म्हणते, खबरदार, खबरदार जर यांना औषध देण्याचा तू प्रयत्न केलास तर. याच्यावरती बाबा म्हणतात, सुधा अगं अशी काय करतेस? ती आपली सून आहे, ती मला औषध देते. सुधा म्हणते, ही आपली सून नाहीये, मी हिला सून मानतच नाहीये आणि हिच्याहून औषध घ्यायची तुम्हाला गरज नाही. हा विषय चालू असताना तिकडे सार्थक येतो आणि म्हणतो, काय झालंय हे सगळं? याच्यावरती सुधा म्हणते, तुझ्या बायकोलाच विचार काय झालंय ते सगळं. आता मात्र आनंदी म्हणते, काही नाही झालेलं आहे. बाबानं शिड्यांवरून खाली पडले. याच्यावरती सुधा म्हणते, पडले नाही, हिने त्यांना खाली ढकललं. असं म्हणत डायरेक्ट सुधा आता आनंदीवरती आरोप करते. आता इकडे सार्थक बाबांजवळ येतो, बाबा काय झालं, काय झालं तुम्हाला? पण इकडे सुधा काही ऐकायला तयार नसते. तोपर्यंत इकडे घाबरलेली वृंदा सांगत असते, मला न सार्थकची भीती वाटत नाहीये, पण मला आनंदीची खूप भीती वाटते. तिने जर पोलिसांना बोलवलं तर. आणि होतं पण तसंच. आता वृंदाला अटक करण्यासाठी साक्षात समोर पोलीस आलेले असतात आणि ते वृंदाला पकडून घेऊन जात असतात. आनंदीने कंप्लेंट केलेली असते. आनंदी सांगते, यांनी मला जाच केलाय, जा यांना घेऊन जा. आता मात्र इकडे वृंदा खूप घाबरते आणि पोलीस तिला अटक करून अगदी धूमधडाक्यात वाजत गाजत रवानगी काढत नेत असतात. आनंदीने बदला आपला पूर्ण केलेला असतो.